नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज माझ्यासोबत आहे रॉयल एनफील्डची BR 650 स्क्रॅम्बलर। आपण बघूया आज काय काय फीचर्स आहेत, कशी आहे बाईक आणि जाणून घेऊया या बाईकबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओ चालू करूया आणि लवकर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत राहा। एंडपर्यंत व्हिडिओ बघा, सगळे फीचर्स बघा, काय काय गाडीमध्ये आहे, कशी गाडी वाटते आणि शेवटी तुम्हीच मला सांगा कमेंट करून की तुम्हाला या गाडीबद्दल अजून काय वाटतंय ते। 19 इंचचे व्हील फ्रंटला आणि रेअरला 17 इंचचे व्हील आहे। ओके, त्यानंतर इंजिन हिचं सेम इंजिन आहे जे इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल GTला वापरलं जातं, जे 650 cc इंजिन आहे, पॅरलल ट्विन। त्याच्यामध्ये 2 एक्झॉस्ट येतात, पण ह्याच्यामध्ये एकच एक्झॉस्ट येतो, हे बघू शकता तुम्ही, फक्त एक एक्झॉस्ट येतो हिला। आणि लिक्विड कूल्ड इंजिन आहे हिचं, 47 bhpची पॉवर जनरेट करतं, 40 Nm ऑफ टॉर्क। तुम्ही फोर्क बघू शकता, अपसाइड डाऊन फोर्क्स आहे तिला, LED लाईट आहे। त्याच्यानंतर जे रिअर सस्पेन्शन आहे तर ते मोनोशॉक असतं तर जरा अजून बरं झालं असतं, यांना ट्विन शॉक दिलेत, ट्विन शॉक्स आहेत, थोडासा परफॉर्मन्स इफेक्ट होतो। नंतर हा TFT डिस्प्ले जो सेम इंटरसेप्टर BR 650 सो सेम ह्याच्यामध्ये येतो आपल्याला, हिमालयनला येतो। आणि हा हँडल बार बघू शकता, हे ऑलरेडी इथे दिलेलं आहे। त्यानंतर राऊंड मिरर्स, स्विच बार सेम आहेत सगळे। त्यानंतर फ्युअल टँक आय एम नॉट शुअर किती, पण एक 13-14 लिटरची कॅपॅसिटी असेल। BR 650चा हा लोगो आयडेंटिफिकेशन की ही स्क्रॅम्बल आहे। आणि स्पोक व्हील्स आहेत ह्याच्यामध्ये, आय गेस अलॉय व्हील्सचं पण व्हर्जन येतं, बट लेट्स सी। आणि हे बघू शकता इथे आपलं रेडिएटर, हे ट्विन सिलेंडर इंजिन। तर ही आहे अशी गाडी। चला आपण आता राईड घेऊया आणि राईडवरती बाकीच्या गोष्टी डिस्कस करूया। चला गाडी स्टार्ट करूया आता। इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि चालू झाली आहे। फायरिंग तर मस्त आहे गाडीची, पण 216 kgचं कर्ब वेट ना थोडं जाणवते हलवताना। बघूया चालवताना काय फील होते आपल्याला। पहिला गिअर टाकला आहे आणि 1500 RPM, अजून तर काही व्हायब्रेशन नाही। आता थोडं रेव करूया मस्त। ओहो ओहो ओ भाई, परफॉर्मन्स आहे भाई, 47 bhp दिसते, जाणवते 47 bhp गाडीमध्ये आहे। आणि हँडल बार थोडेसे अपराईट असल्यामुळे ना अजून थोडासा जी पोझिशन आहे गाडीची, आपली अर्गोनॉमिक्स पोझिशन, बाईक रायडर्स पोझिशन अजून बेटर झाली। म्हणजे इंटरसेप्टरमध्ये खूपच असं खाली वाकल्यासारखं वाटतं, तिची जी पोझिशन त्यांनी केली ना एकदम परफेक्ट केली आहे, एकदम परफेक्ट। व्हायब्रेशन ॲज सच नाही आहे, थोडाफार, एकदम थोडाफार, पण पॅरलल ट्विन असल्यामुळे तो स्मूथनेस ऑब्वियसली आहे। आणि गाडी चालवताना वेट नाही जाणवत आहे। सी, हा मस्त आहे यार, सही आहे बाईक। हायवेला तर, हायवे क्रुझिंगला तर मस्त आहे बाईक। सीट्स पण कम्फर्टेबल आहेत, म्हणजे जास्त हार्ड नाही, जास्त सॉफ्ट नाही आहेत। बघूया ब्रेकिंग कशी आहे, डिसेंट, एवढी पण अशी एकदम भारी नाही आहे, पण डिसेंट आहे। ट्रॅफिकमध्ये बघूया जरा निंबल आहे का, आहे। आणि बघूया परत एकदा ट्राय करून, कमी जागेतून गाडी निघाली पाहिजे बेसिक। आता हिचा एक ॲडव्हान्टेज काय, हिला सिंगल एक्झॉस्ट असल्यामुळे ना थोडा फरक पडतो, नाहीतर ते इंटरसेप्टरला थोडंसं ॲडजस्ट करून इकडून तिकडून बघायला लागतं, पण हिच्यामध्ये असं काय करायची गरज नाही आहे। हां, निंबल आहे गाडी, म्हणजे असं चालवताना नाही जाणवत गाडी 216 किलोची असेल। नाईस, हे बघा, हे बघ, हां मस्त निघते गाडी एकदम, आणि विदाऊट एनी एफर्टलेस रायडिंग होते सिटीमध्ये। म्हणजे ही रादर दॅन स्क्रॅम्बलर मला जास्त रोडस्टर वाटते।
ओ नो 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 नो, सस्पेन्शन भाई, सस्पेन्शन स्टिफ आहेत, सस्पेन्शन स्टिफ आहेत, सस्पेन्शन स्टिफ आहेत. कारण सस्पेन्शन ट्रॅव्हल कमी आहे ना पुढचा, जवळपास 140-150 mm आहे आणि मागे मोनोशॉक नाही आहे. सो त्याच्यामुळे मे बी असं असेल. पण ओ येस, आता आपण युटर्न मारू आणि परत जाऊ. थोडासा खराब पॅच मला पाहिजे थोडंसं, पण सस्पेन्शन त्या आता रंबलर्सवरच जाणवलं की स्टिफ आहे म्हणून. रॉयल एनफिल्डने जे हिमालयनसोबत केलं आहे ना, तसं सस्पेन्शन दिले पाहिजेत बाकीच्या गाड्यांना. म्हणजे ते एकदम क्वालिटी आहेत. हां हे बघ, 90 5व्या गिअरवर. नाईस नाईस नाईस. म्हणजे सिटीमध्ये तर असं वाटतच नाही आहे की एवढी मोठी गाडी चालवते, 650 cc ची. नाईस. हे गिअर जरा असं लॉंग येत असं वाटतंय, तर मध्ये मध्ये एकदा मगाशी पण झालं, न्यूट्रल होऊन जाते गाडी. रंबलर्स परत आले. नो 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 नो, हात बघा माझे व्हायब्रेट होत आहेत लिटरली. एवढं नाही झाले पाहिजेत यार, चांगले सस्पेन्शन पाहिजे. पुढे 4 लाख द्यायचेत आपल्याला. सस्पेन्शनवर थोडंसं अजून काम व्हायला पाहिजे बाईकवरती. पण जे सिटिंग पोझिशन मला खूप आवडली गाडीची, खूप भारी आहे. म्हणजे मी थोडंसं लीन आहे पुढे, पण माझ्या बॅकवर बिलकुल स्ट्रेस नाही आहे, कारण हँडल अजून जास्त अपराईट आहेत ना, थोडे वर आहेत. हो नो यार, हे बघा. हँडलिंग गाडीची मस्त आहे. सिटीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. ट्रॅफिक असो, हायवेला पण चालू शकतं, पण हायवेला तोच सस्पेन्शनचं परत थोडंसं वाटू शकतं खराब रोड्स आल्यानंतर. आणि ही स्क्रॅम्बलर म्हणून तर मला असं वाटत नाही की चालवावी कारण सस्पेन्शन खूपच स्टिफ आहे यार. आणि ऑफ रोडिंगला 216 किलोचं वजन घेऊन चालणं थोडं चॅलेंजिंग असू शकतं. दो ऑफ रोड कुठलीही गाडी करू शकते, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण माझ्या मते थोडंसं हलकी असेल गाडी, 180-185 किलो ना, तर ते मॅनेज होऊन जातं. 216 किलो थोडंसं माझ्या मते ओव्हरवेट आहे. पण एव्हरीथिंग इज मेटल. सो आणि अजून एक गाडीची मला चांगली गोष्ट काय वाटली माहिती आहे का, जे कलर्स आहेत ना एकदम अल्टिमेट. म्हणजे एवढे व्हायब्रंट कलर दिलेत ना रॉयल एनफिल्डनी, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, कॅटलॉगमध्ये असं येत नव्हतं कधी, पण आता त्यांनी केलं आहे. आणि विच इज अ गुड साईन की ते पण चेंज करतायत स्वतःला. पण कलर्स खूपच अल्टिमेट आहे. ते बेअर 650चे कलर खूपच भारी आहेत. हे बघा, आता थोडासा खड्डा वगैरे इथे नाही भाई, जोरात जाते गाडी, डायरेक्ट खड्ड्यात जाणवते की गेली आहे खड्ड्यात गाडी. सस्पेन्शन ट्रॅव्हल थोडं झालं पाहिजे अजून, सो दॅट थोडंसं अजून स्टिफनेस कमी होईल. आता खूपच स्टिफ वाटते गाडी. अजून एक छोटासा राईड मारू आणि मग बघू. सिग्नल सिग्नल सिग्नल. ओ माय गॉड्स, ओ माय गॉड्स, माय गॉड्स. हे 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 गाडीची हाईट पण बरीच चांगली आहे. बंद करू आपण गाडी. बंद केली. तुम्हाला काय वाटतं सांगा गाडीबद्दल. बेअरचा सिम्बॉल पण आहे इथे. नाईस. स्विच क्वालिटी इज ऑल्सो गुड. हे सेम कॅरी फॉरवर्ड होत आहे बाकीच्या गोष्टी. तुम्ही पण रेव करू शकता मस्त हिला, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि व्हायब्रेशन्स पण नाही आहेत. एकदम मिनिमल आहे, एकदम मिनिमल आहे, एकदम मिनिमल, विच इज अ ग्रेट साईन. थोडंफार आहे पण ते एकदम निग्लेक्ट करू शकता तुम्ही, आरामात निग्लेक्ट करू शकता. यार काय ट्रॅफिक आहे आज, संध्याकाळ झाली तर. ए काका चला 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 काका.
थोडासा ना मोकळा पॅच भेटला ना मस्त अजून स्पीड घेऊ शकतो आपण. हे बघा आता इथे खराब आहे ना, इथे जाणवतं. हे बघा, हे बघा जाणवतं गाडी ह्याच्यातून जाते अशी. ओव्हरऑल गाडी चांगली आहे अपार्ट फ्रॉम सस्पेन्शन. आणि माझं एक म्हणणं आहे अजून, टँक वगैरे टाईट आपले राहू शकतात लेग्स. सो ओव्हरऑल गाडी चांगली आहे. 650 माझं ओपिनियन असं आहे की रादर दॅन ऑफ रोडिंगला जर कोणी सिटी रायडिंगसाठी गाडी बघत असेल, कुणाला सिटी राईड करायची असेल तर दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन टू कन्सिडर. आणि आपण जर विकेंड राईड, संडे राईड्स वगैरे जर करत असाल तर हे बेस्ट आहे. म्हणजे यू कॅन राईड दिस फ्रीली. अहो माय गॉड, मस्त मस्त सही आहे यार. आणि तुम्ही उभं राहून सॅडलिंग पण करू शकता याच्यावर. फक्त सॅडलिंगला काय आहे ना, मी थोडं टॉल आहे तर अजून तुम्हाला हँडलबार रायझर्स वगैरे लावायला लागतील. मे बी असं करायला लागेल आहे की नाही. तर तेवढं तुम्हाला कन्सिडर करून घ्या. पण ऑफ रोडिंगला नका कन्सिडर करू ही बाईक. माझं क्लिअर ओपिनियन आहे. तुम्ही सिटी रायडिंगला करा, परफेक्ट बाईक आहे यार, मस्त बाईक आहे. सिटी रायडिंगला मस्त बाईक आहे. चला एंड करतो आहे व्हिडिओ.